दण्डवतुः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुः श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुः। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवतुः। महानुभावपंथीय ज्ञान या चॅनलवर आपण महानुभावपंथीयाचं ज्ञान ऐकत आहोत। महानुभावपंथामध्ये आपण ऐकलं की जे उपदेशी नामधारक आहेत यांचा नित्यविधी या विषयावर आपण सर्व ऐकलं। आता जे ग्रस्तधर्मी उपदेशी नामधारक आहेत यांचा नैमित्तिकविधी या विषयावर आपण ऐकणार आहोत। जसं साधक परमेश्वरासाठी आपलं जीवन अर्पण करून ज्या वेळेस तो अनुसरण घेतो, संन्यास घेतो, त्यानंतर त्याचाही नित्यनिमित्तविधी आहे। तसं आपण गृहस्थपणामध्ये संसारामध्ये असतानासुद्धा आपण जर कधी गुरु केला परमेश्वर प्राप्त होण्यासाठी, ती आपली एक पायरी आहे आणि त्याच्यानुसार तिथंसुद्धा आपल्या नित्यनिमित्तविधीप्रमाणे आचरण करावं लागतं गृहस्थांचा। तो नित्यनिमित्तविधीपेक्षा नित्यविधीचा आपण सारांश ऐकलेला आहे। आता निमित्तविधी आपण ऐकू। निमित्तविधीमध्ये स्थान, प्रसाद, भिक्षुक वासनिक, संघ सांगात, अन्नदान आणि सेवा शुश्रूषा यामध्ये निमित्तविधी आहेत। या निमित्तविधी जे आहेत याच्यामध्ये जो पहिला निमित्तविधी आहे तो आहे स्थान भेटी। आता निमित्तविधी कोणाला म्हणतात की ज्या विधी क्रिया एखाद्या प्रसंगानुरूप, जसं एखादा प्रसंग पडतो, आपण एकटे जात आहोत, आपल्याला दोन लोक भेटले आणि त्या दोन लोकांची साथ झाली, किंवा आपल्याला एखाद्या ठिकाणी आपल्याला एखादा विधी, आपण एकटे जात आहोत, प्रसंगानुरूप आपल्याला तो विधी भेटला 2-4 लोकांमध्ये, तर तो त्या निमित्ताने करावा लागतो। त्यांचा योग नेहमी येत नाही, असा जो योग आहे तो क्वचित येत असतो, म्हणून त्या क्रियांना निमित्तविधी म्हणतात। निमित्त म्हणजे दुसऱ्याला निमित्त असून एकमेकाला निमित्त होतो आणि त्याच्यामुळे जे काही फार मोठा निमित्तविधी हा सर्वात श्रेष्ठ विधी आहे। आणि निमित्तविधी हा लवकर घडत नाही। निमित्तविधीमध्ये आपण 2-4 लोक असलो तर प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाची क्रिया ही वेगळी असू शकते, परंतु ते सहन करून, एकमेकाचे संकट असतील, काही असतील, ते सहन करून आपण तो विधी करतो आणि तो विधी करत असताना त्याला फार चतुराईने काम करावं लागतं, म्हणून तो निमित्तविधी श्रेष्ठ आहे। आणि त्याला तिथं निमित्तविधीमध्ये दोषसुद्धा जास्त होऊ शकतात, त्याच्यावरसुद्धा आपलं लक्ष देणं आपलं काम आहे। तर पहिला निमित्तविधी आहे स्थानभेटी। आता स्थानभेटी म्हणजे स्थानाच्या भेटीला आपल्याला जायचं आहे। आता स्थानवंदन करायचं आपल्याला, आणि स्थानवंदन करत असताना, स्थानाच्या ठिकाणी जात असताना घरून आपण निघत असतो स्थान करायला। स्थानवंदन करत असताना, स्थान म्हणजे काय तर स्थान म्हणजे जेथे परमेश्वर अवताराचा संबंध झालेला आहे। जे परमेश्वर अवतार या जीवाचं उद्धरण व्हावं, या जीवाला मोक्ष व्हावा, म्हणून परमेश्वराने जो काही उल्लेख केला, तो उल्लेख केल्यानंतर तो परमेश्वर या जीवाला आनंद देण्यासाठी काय करतात तर ह्या जीवाला मनुष्य देह दिलं गेलं पाहिजे। जीव हा मनुष्य देह त्याला न होता पहिले सुरुवातीला, तर मनुष्य देह का द्यावं की मनुष्य देहामध्ये आल्यानंतर याला इंद्रिय दिले जातील, त्या इंद्रियाद्वारे याला ज्ञान दिलं जाईल, त्या ज्ञानाद्वारे या जीवाची ओळख करेल। जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर हे 4 पदार्थ यांची ओळख करण्यासाठी याला मनुष्य देह दिला जाईल। म्हणून परमेश्वरानं त्या जीवाला काढून, तमोविभागातून काढून खाली आणलं पृथ्वीवर, आणि या सृष्टीवर आणल्यानंतर या ठिकाणी त्याला मनुष्य देह दिलं गेलं। आणि स्वतः परमेश्वरसुद्धा मानव देहामध्ये अवतार घेऊन ते सुद्धा पृथ्वीवर आले, आणि त्यांनी स्वतः त्या मनुष्यासारखा अवतार घेऊन त्यालासुद्धा, मनुष्याला, त्या जीवाला, त्याने मनुष्य जे देह घेतलेलं होतं जीवानं, त्यालासुद्धा एकमेकाला परमेश्वर अवतार त्या जीवाला ज्ञान सांगायला सुरुवात करतात। ज्ञान सांगत असताना तो जीव त्या परमेश्वराचं ऐकत नाही, म्हणून त्या जीवाचं नुकसान होतं आणि त्याचं उद्धरण लवकर होत नाही, म्हणून तो प्रवाह म्हणजे सृष्टीमध्ये वाहत असतो। म्हणून जन्मोजन्मी, युगनयुगी तो जन्ममरणच्या फेऱ्यात पडतो। आणि असा जो परमेश्वर त्यावेळेस इथं आलेला असतात, तो अवतार, तो परमेश्वराचा अवतार ज्या ठिकाणी बसतात
ते सृष्टीवर फिरतात. जीवांचं उद्धारणासाठी त्यांचं कार्य असतं. प्रत्येक जीवाला काही ना काही देण्यासाठी ते फिरत असतात, भ्रमण करतात. आणि भ्रमण करत असताना ज्याच्या घरी, ज्या ठिकाणी किंवा गावाच्या बाहेर कुठंतरी मंदिरात, सभामंडपात कुठंतरी त्यांचं वास्तव्य होतं, त्या ठिकाणी ते बसतात. आणि बसल्यानंतर तिथं काही झोपतात. त्या ठिकाणी परमेश्वर अवतरल्यामुळे काही भक्त भेटतात. त्या भक्तांनी काही परमेश्वराला अर्पण केलं असतं, वस्त्र अर्पण केलं असेल, भोजन अर्पण केलं असेल, किंवा त्या ठिकाणी त्यांनी धातू काष्ट काय असेल नसेल ते सर्व अर्पण केलं असेल. आणि त्या ठिकाणी परमेश्वराचा मुक्काम झाला असेल. त्या ठिकाणी परमेश्वराने परिश्रय, लघु परिश्रय काय असेल नसेल ते असं जीव केलेलं आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर त्या परमेश्वराचा मनोधर्म आहे. आणि मनोधर्म असल्यामुळे त्या जागेवर गेल्यानंतर परमेश्वर बसतात, झोपतात. आणि त्या ठिकाणी त्या परमेश्वर अवताराचा संबंध त्या ठिकाणी स्पर्श होतो. परमेश्वराच्या त्या जागेला स्पर्श झाल्यामुळे त्या ठिकाणी प्रसन्न मनोधर्म निर्माण होतो. आणि त्या ठिकाणी त्या परमेश्वराच्या माया आणि कृपाशक्तीचा निक्षेप होतो. आणि त्या ठिकाणी मग ते परमेश्वराचे ते स्थान असतं, ज्या ठिकाणी स्वयं परमेश्वर स्वतः अवतार घेऊन त्या ठिकाणी बसले, झोपले. म्हणून ती जागा ती पवित्र झाली. त्या परमेश्वर अवताराचा, तिच्या स्वरूपाचाही, त्या मायापुराचाही तिथं संबंध झाला. मायापुरानिमित्त करून परमेश्वराच्या तिथं स्वरूपाचाही तिथं संबंध आहे कृपादृष्टीचा. आणि त्याच्यामुळे त्या जागेला फार महत्त्व आहे. त्याला स्थान असं म्हटलं जातं. स्थान म्हणजेच ठिकाण, ज्या ठिकाणी परमेश्वर आले ते स्थान म्हणजे ठिकाण. आणि त्या ठिकाणाला महत्त्व आहे, म्हणून तिथं परमेश्वराची कृपादृष्टी आहे. असा परमेश्वराचे हे स्थान संबंध झालेला असतो. म्हणून या ठिकाणी अवसर करणे, काही स्थानांवर परमेश्वराचा अवसर चालत असतो. तिथं आल्यानंतर भक्तजन, जसं बाईसा वगैरे भक्तजन होते ते अवसर करत होते. तो अवसर म्हणजे गंध लावणे, फुलमाळा घालणे, विडा चढवणे, धूप दाखवणे, आहे का नाही, किंवा आरती दाखवणे, दंडवत करणे, सर्व काही. नंतर निरोपण करणे. परमेश्वर अवतार त्या ठिकाणी बसून, त्या जागेवर बसून निरोपण करतात. कोणी भक्तजन येतात, त्या ठिकाणी ते निरोपण ऐकतात अथवा लीळा करतात, चेतनाशी लीळा करतात, चेष्टाचीही लीळा करतात. तर अशा प्रकारे ते काही जडाशी चेष्टा करतात, चेतनाशी लीळा करतात. असे हे ठिकाण आहे. म्हणून या केलेल्या असतात. त्या ठिकाणांना स्थान असं म्हटलं जातं. ते स्थान आहे. तर या स्थानाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे, म्हणून ते स्थान. आता हे असं स्थान आहे. स्थानाचे काही प्रकार असतात की त्या ठिकाणी आसनस्थान म्हणजे परमेश्वर अवतार काय करतात, हे जेव्हा येतात भ्रमण करतात. जसं श्री चक्रधर स्वामीजींनी महाराष्ट्र भ्रमण केलं, तसे प्रत्येक अवतार आपल्या आपल्या परीने भ्रमण करतात. आणि तसा अवताराने भ्रमण केल्यानंतर तो अवतार त्यांनी थोडा वेळ जर एखाद्या ठिकाणी भ्रमण करत असताना त्या जागेवर बसले, त्या जागेवर बसल्यानंतर तिथं विसावा घेतला की तर तिथं गुडरा केला, विडा केला, काही आरोगणा वगैरे केली, 3 तास 2 तास 4 तास बसले आणि थोडा वेळ थांबून ते पुढे गेले. तर अशाच ते काही स्थान आहे. त्या ठिकाणी त्या स्थानाला आसनस्थान असं म्हटलं जातं. हे आसनस्थान आहे. आसन म्हणजे बसणे, थोडा वेळ विसावा घेणे, हे आसनस्थान आहे. आणि त्या आसनस्थानाच्या ठिकाणी चरणचारी उभे राहणे असंही स्थान आहे की थोड्या वेळ तिथं स्वामी उभे राहिले, बसलेले नव्हते, उभे राहिले. किंवा त्या जागेवर उभे राहून आजूबाजूला त्यांनी पाहिलं म्हणजे त्यांनी अवलोकन स्थान आहे. त्या ठिकाणी स्वामी आले त्या जागेवर आणि त्यांनी भ्रमण केलं, फिरलं आजूबाजू, तर ते विरहणस्थान म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी तिथं उभे राहिले, ते विरहणस्थान आहे. चरणचारी उभे राहणे असे स्थानाचे प्रकार आहेत. त्यानंतर मग तिथं आसन झाले, बसले, थोडा वेळ बसल्यानंतर मग त्या स्थानाला आसनस्थान म्हटलं. त्यानंतर वसतिस्थान म्हणजे ज्या ठिकाणी परमेश्वर अवताराचा 1 दिवस मुक्काम झाला, त्या ठिकाणी ते पूर्ण 1 दिवस थांबलेले आहेत. आणि 1 दिवस थांबलेत असताना त्या ठिकाणी लीळा केली असेल, जे काही असेल, त्या एक ठिकाणी मुक्काम असल्यामुळे त्या ठिकाणात वसतिस्थान असे म्हटले जाते. त्यानंतर त्या वस्ती केल्यानंतर त्या ठिकाणी जसं वस्त्र अर्पण केलं ते स्थान आरोग्यस्थ स्थान असं होऊ शकतं. कारण मुक्काम केल्यामुळे लघु परिश्रय असे स्थान तिथं होऊ शकतात. नंतर निद्रास्थान आहे का नाही, आसनस्थान म्हणजे ज्या ठिकाणी मुक्काम केला तर त्या ठिकाणी कोणता भक्त जर आला असेल
त्या भक्ताने जर कधी आरोग्याना दिली तर आरोग्याना स्वामी त्या ठिकाणी न बसता, झोपण्याच्या ठिकाणी न बसता दुसऱ्या ठिकाणी बसू शकतात. म्हणून तिथं भोजनाचं स्थान ते स्थान होऊ शकतं, आरोग्याचं स्थान होऊ शकतं. नंतर वस्त्र आणलं असेल ते वस्त्र अर्पण केलं, ती जागाही बदलू शकते तर ते वस्त्र अर्पण केल्याचंही स्थान होऊ शकतं. किंवा लघु परिश्रय मुक्काम असल्यामुळे मानव देहाला मान देऊन परमेश्वर अवतार लघवीला जातात, ते लघु परिश्रय. दीर्घ परिश्रय म्हणजे शौचालयाला गेले तर दीर्घ परिश्रयसुद्धा हे स्थान तिथं असतात. जिथं मुक्काम आहे तिथं असे स्थानं राहू शकतात. तर अशा प्रकारे अनेक प्रकारचे तिथं स्थानाचे प्रकार आहेत. पण त्याच्यामध्ये एक दिवस मुक्काम राहिला म्हणून त्याला वस्तीस्थान असं आपण म्हणावं. त्यानंतर कुडी वस्ती, ज्या स्थानावर परमेश्वर अवतार आता 2 दिवस थांबलेले आहेत किंवा 3-4 दिवस थांबले तर अशा स्थानाला आपण कुडी वस्ती स्थान, म्हणजे थोडं जास्त दिवस थांबले बा, 1 दिवसापेक्षा 2 दिवस 4 दिवस 5 दिवस थांबले म्हणून त्यांना कुडी वस्ती असे म्हटलं जातं. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे लीळा होऊ शकतात. अवस्थान म्हणजे ज्या ठिकाणी परमेश्वर अवताराचा 3-4 दिवसानंतर जे काही जास्त दिवस थांबले म्हणजे 15 दिवस थांबले तर त्याला आपण अवस्थान म्हणू. जास्त दिवस थांबले म्हणून त्याला अवस्थान म्हणतात. त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या लीळा घडतात. त्या अवस्थानाच्या ठिकाणीसुद्धा भरपूर स्थानं असतात. ते स्थानं वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसं आरोग्याचं स्थान आपण विषय केला, वस्त्र अर्पण केल्याचं स्थान असेल आहे का नाही, किंवा भेटीचं स्थान असेल, कोणी भक्तजन भेटले असेल, किंवा चरणचारी उभे राहणे स्थान असेल, किंवा विरण स्थान असेल, किंवा आसन स्थान असेल, किंवा लघु परिश्रय, दीर्घ परिश्रय, असे अनेक प्रकारचे स्थान तिथं असू शकतात. तर असे हे अवस्थानाच्या ठिकाणी असतात. आणखी महास्थान म्हणजे ज्या ठिकाणी परमेश्वराच्या 3 दिवसापेक्षा अधिक वास्तव्य म्हणजे महिनाभर वास्तव्य जर झालं असेल किंवा महिना, 6 महिना, 10 महिना जे काही वास्तव्य झालं असेल ते स्थानाला आपण महास्थान असे म्हणू. असा परमेश्वर अवतार जेव्हा पृथ्वीवर येतात आणि ते वास्तव्य करतात, त्या ठिकाणी जास्त दिवस राहतात, त्यांचा मनोधर्म असतो, अनेक भक्त त्यांना भेटायला येतात आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या लीळा, अनेक प्रकारचे तिथं कार्य घडत असतं. जसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर माहूर आहे. माहुराला श्री दत्तात्रय प्रभूंचं वास्तव्य आहे जास्त दिवस, ते महास्थान. जसं पांचाळेश्वर आहे, श्री दत्तात्रय प्रभू मध्यान्हकाळी रोज भोजनाला येतात म्हणून दत्तात्रय प्रभू तिथं येतात म्हणून त्याला पांचाळेश्वर. जसं फलटणला श्री चक्रपाणी महाराज त्यांनी अवतार घेतल्यानंतर त्या ठिकाणी 35 वर्षे त्यांनी तिथं महास्थान आहे तिथं राहिलेले आहेत, त्यामुळे ते महास्थान आहे. जसं डोमेग्रामला 10.5 महिना, पूर्वार्धामध्ये 2 वेळेस, उत्तरार्धामध्ये 4 वेळेस असं येऊन 10.5 महिना वास्तव्य करून त्या ठिकाणी त्यांनी संबंध दिला म्हणून ते महास्थान आहे. पैठणलासुद्धा स्वामींनी 10 महिने आणि दुसऱ्या वेळेस बी आलेले आहेत. तर असे भरपूर दिवस तिथं राहून त्या पैठणलासुद्धा ते राहिलेले आहेत म्हणून त्याला महास्थान आहे. जसं रुद्रपूर श्री गोविंदप्रभू बाबांनी 125 वर्ष राज्य करत असताना रुद्रपूरला राहिलेले आहेत, तेही महास्थान. जसं सालबडीला 12 वर्ष मौन करून तिथं राहिले तेही महास्थान. जसं कनाशी त्या ठिकाणी 1-2 दिवस राहिले परंतु प्रसन्नतारूप धर्म आहे म्हणून तेही महास्थान. जसं भडगावला राहिलेले आहेत 20 दिवस 25 दिवस. तर अशा प्रकारे जे काही राहिल्यानंतर त्या ठिकाणी संबंध आहे म्हणून त्याला महास्थान म्हटलं जातं. तर असं आपण स्थानाचे प्रकार ऐकले. वंदन स्थान म्हणजे काय हे ऐकलं. स्थानाचे आसनस्थान, वस्तीस्थान, कुडीस्थान, अवस्थान, महास्थान या विषयावर आपण ऐकलेलं आहे. आता आपण या स्थानाच्या भेटी आहे का नाही, पहिला जो निमित्त विधी आहे आज स्थानाच्या भेटी म्हणून स्थान वंदन करण्याचा विधी आहे, त्या वंदन करण्याचे विधी आपण ऐकला. तर पुढचं आहे या स्थान वंदनाचे महत्त्व काय आहे का नाही, त्या स्थानांची महत्त्व काय. जर तुम्ही त्याचं स्थान केलं, त्या स्थानाच्या ठिकाणी भेटी दिल्या, तिथं गेले तर त्याचं महत्त्व काय आहे ते फार महत्त्वाचा विषय आहे. तर तो विषय आपण पुढच्या भागामध्ये घेऊ. दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.